बातमीपत्राच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी पुण्यातील 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। 65 वर्षीय नराधम भीमाजी कांबळेचं हे कृत्य आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापुरातील ही संतापजनक घटना आहे। गुरांच्या गोठ्यात नेऊन या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले। समस्त ग्रामस्थांकडून नसरापूर बंदची हाक ही देण्यात आलेली आहे। तर गावकऱ्यांनी पुणे-सातारा महामार्गावर रास्ता रोको केल्याची माहिती सध्या समोर येते। गुरांच्या गोठ्यात नेऊन या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले। तर पुण्याच्या भोरमधील नसरापुरातील ही धक्कादायक घटना सध्या समोर येते। जिथे प्रत्येक जण स्वतःचा ढोल वाजवण्यामध्ये फार फार मशगूल आहे, स्वतःची जाहिरात करून घेण्यामध्ये आणि मी किती शक्तिशाली हे ठसवण्यामध्ये जास्त व्यस्त आहे, तिथे सर्वसामान्य माणसांचं जगणं किती मुश्किल झालंय। हे 4 वर्षाचं बाळ सुरक्षित नाही, 4 वर्षाच्या लेकरालाही सुरक्षित सोडलं जात नाही, अजिबात नाही। गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकुल मागावासा वाटत नाही, मागू नये, कारण आपल्याला माहिती आहे की गृहमंत्र्यांना या गोष्टींशी काही फरकच पडत नाही, देणं घेणं नाही। काही जरी झालं तरी गृहमंत्री काय राजीनामा काय देणं वगैरे ते तर दूरच राहिलं। फार फार तर मृतकाच्या घरी मदत पोहोचवणे, मोठं भाषण करणे, आम्ही याच्या मुळाशी जाऊ म्हणणे, याच्या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाही। तर या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडून। प्रीतम, 4 वर्षीय चिमुकलीवर हा अत्याचाराची घटना सध्या घडलेली आहे। एकंदरीतच पोलिसांकडून पुढील तपास कशा पद्धतीने सुरू आहे? अगदी बरोबर आहे, कारण अतिशय हृदयद्रावक आणि वेदनादायक अशी ही घटना घडलेली आहे। 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या तोंडामध्ये जे मोजे आहेत ते कोंबून आणि तिला मारून शेणामध्ये गाडलं होतं। सगळा हा प्रकार उघडकीस आला ज्यावेळी सीसीटीव्ही तपासलं आणि भिवाजी कांबळे हा नराधम या आरोपीने हे सगळं कृत्य केलेलं आहे। त्याची आता जर पार्श्वभूमी पाहायची झाली तर या संदर्भामध्ये त्यावेळेस 1-2 घटनांमध्ये देखील पूर्वी 2015च्या अंदाजे त्यांनी देखील अशी कृत्य केली होती, त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली होती। मात्र आता पॅरोलवरती तो बाहेर होता। या घटनेचे तीव्र पडसाद आता पंचक्रोशीमध्ये उमटलेले आहेत आणि ह्याची काल प्रचिती रास्ता रोको आंदोलनावरून आली। काल घटनास्थळी एसपींनी पाहणी करत पोलिसांनी सगळी समजूत काढत गावकऱ्यांनी आणि एसपी यांनी दोघांनी समजून उमजून हे रात्रभर सगळं वातावरण ते शांत केलं। मात्र आज सकाळी गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आणि कॅन्डल मार्च अर्थात काळ्या फिती बांधून सगळे आता गावकरी आहेत हे आक्रोश करत मुकमोर्चा काढून आपल्या भावनांना वाट करून देतात। आणि ही जी घटना घडलेली आहे या घटनेमध्ये देखील अतिशय वेदनादायक ही जरी झालेली आहे आणि गावामध्ये सगळं वातावरण जे आहे ते आता संवेदनशील झालेलं आहे। गावाला संपूर्ण छावणीचं स्वरूप आलेलं आहे। पोलीस देखील सगळा तपास करत आहेत। गावकऱ्यांची मागणी आहे त्याला फाशी द्या किंवा आमच्या ताब्यात द्या, पण पोलीस सगळ्या कायदेशीर बाबी पार पडत त्याला लवकरात लवकर कसं काही तासांच्या आतच त्याला फास्ट ट्रॅक कोर्टवरती घेऊन शिक्षा सुनावण्यात कशा पद्धतीने येईल असं एसपीनी हे आश्वासन दिले। त्याच्यामुळे कुठेतरी आता हे प्रकरण शांत होत आहे। मात्र जे कृत्य घडलं हे कोणत्याही प्रकारचं समर्थन नाहीये। अनेक राजकीय व्यक्तींनी याच्यावर प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत। गृहमंत्र्यांना देखील आता या पद्धतीने कशी ते कारवाई करतायत, कशा पद्धतीने चौकशीचे आदेश देत आहेत। मात्र जी संपूर्ण घटना घडली ही अतिशय निंदनीय आणि खेदजनक आहे आणि गावकरी त्याचा आज मूक आंदोलन करत मूक मोर्चा काढत ह्या सगळ्याचा आक्रोश व्यक्त करतायत। निश्चित हा मूकमोर्चा साधारण कधीपर्यंत काढला जाणार आहे? आणि त्याचबरोबर कालही आपण पाहिलं तर या नागरिकांकडून रास्ता रोको करण्यात आला होता। पोलिसांचा बंदोबस्त कशा पद्धतीने या मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर तैनात करण्यात येतोय? बरोबर, कारण ज्यावेळेस ही घटना घडली त्याच्यावर असंख्य लोक जमले आणि आपण म्हणतो की गर्दीला चेहरा नसतो मात्र आवाज असतो आणि हा आवाज इतका तीव्र होता की संपूर्ण पुणे-बेंगलोर महामार्ग हा 10 ते 12 किलोमीटर पर्यंत जाम होता। एसपी दुसऱ्या मार्गाने आले आणि गावकऱ्यांची समजूत काढली। आज जर मोर्चाची जी रूपरेषा बघायची म्हणली तर भैरवा मंदिर ज्या गावातलं मंदिर आहे त्या मंदिरापासून हा मूक मोर्चा जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर चेलाडी फाटा जिथे पुणे-बेंगलोर महामार्ग त्या गावाला जोडला जातो त्या ठिकाणी मोर्चा जाणार आहे। महिला, आबालवृद्ध, सगळे तरुण हे शांततेमध्ये मोर्चा काढणार आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी योग्य ती जी आहे खबरदारी घेतलेली आहे
अनेक ठिकाणी जामर लावले जेणेकरून काही हिंसक वळण लागलं तरी ते कंट्रोल करण्यात यावं. क्यूआरटी टीम देखील तैनात करण्यात आलेली आहे आणि पोलिसांनी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. गावकरी देखील शांततेत मोर्चा काढण्याचं त्यांनी आश्वासन दिले. मात्र जी घटना घडली आहे त्याचं ते समर्थन करणार नाहीयेत आणि इथून पुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी देखील काही उपाययोजना करता येतील का याच्यावर देखील चर्चा सुरू आहे. निश्चित. प्रीतम, या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.